EPS 95 पेन्शनधारक असतील किंवा सर्वच पेन्शनधारक असतील यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। EPS 95 पेन्शनधारक किंवा सर्वच पेन्शनधारकांसाठी गव्हर्नमेंटने एक सुविधा सुरू केलेली आहे मागच्या 2 दिवसापासून, ज्या सुविधेमुळे तुम्हाला एक मोठा दिलासा मिळणार आहे। नेमकी ही सुविधा काय आहे, त्याचा लाभ कसा घ्यायचा याची सर्व प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून शेजारी बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे गव्हर्नमेंटचं प्रत्येक येणारा अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, EPS 95 पेन्शनधारक किंवा सर्वच जे पेन्शनधारक आहेत यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। ती म्हणजे दरवर्षी पेन्शन चालू राहण्यासाठी EPS 95 पेन्शनधारकांना त्यांचं जीवन प्रमाणपत्र ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा करावं लागतं आणि हे जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी त्यांना जवळच्या बँकेमध्ये जाऊन जमा करावं लागतं। तर अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी, पेन्शनधारकांसाठी सरकारने एक कॉलिंगची सुविधा सुरू केलेली आहे, ज्यामधून तुम्ही जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून नंबरवरती कॉल करायचा आहे। तुमच्या घरी पोस्टमन येऊन तुमचं जे जीवन प्रमाणपत्र आहे ते जीवन प्रमाणपत्र जमा करून नेणार आहे। हा कॉल नंबर कोणता असणार आहे बघा, 033 22 029 000 हा नंबर आहे। या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी। या नंबरवरती कॉल केल्यावरती तुमच्या पत्त्याची चौकशी करून पोस्टमन घरी येऊन तुमचं जीवन प्रमाणपत्र जमा करून नेणार आहे। तर अतिशय महत्त्वाची ही ज्येष्ठ नागरिकांसाठी अपडेट आहे। प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत हा नंबर शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत धन्यवाद।